नमस्कार. नमस्कार प्रदीपजी, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. मला चर्चा करायची मुख्यतः की आपल्याला नक्की शहर म्हणून काय केलं पाहिजे. प्रदीपजी, शहर म्हणून जर विचार केला तर आपल्या शहराला वेगवेगळे अधिकारी जे ते निवडून चांगले कार्यक्षम अधिकारी आले पाहिजे की ज्यांनी शहराच्या विकासासाठी एक चांगली भूमिका घेतली पाहिजे. आज आपल्या नाशिक शहराचं दुर्दैव आहे की असे कार्यक्षम अधिकारी आपल्याकडे आले नाही, आणि आले तर ते टिकले नाही. त्यांची गरज फक्त मुंबई पुण्याकरता आहे का? आमचं नाशिक काय आहे? आता येणारा सिंहस्थ कुंभमेळा जवळच येतोय, तर अशा वेळेस नाशिकला चांगले कर्तव्य दक्ष अधिकारी आले पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. खरं तर प्रफुल्लजी, मला याच्याबद्दल थोडंसं माझं मत ऍडिशनल आहे. त्याच्यामध्ये वेगळं म्हणता येणार नाही. ऍडिशनल असं आहे की लोकप्रतिनिधींचं काम हेच आहे ना. लोकप्रतिनिधींनी काय करायला पाहिजे की आम्ही ठरवलेला प्लॅन आहे, एक्झिक्यूट करण्याचं काम अधिकाऱ्यांचं आहे. अधिकाऱ्यांकडे फक्त ट्रान्सपरंटली एक्झिक्यूट करण्याची अथॉरिटी आहे. व्हिजन आमचं पाहिजे. बरोबर. म्हणजे आज मी जो संवाद साधतो तो त्याच उद्देशाने आहे. मला संधी मिळेल, पुढे काय होईल हे सगळं भविष्यात ठरेल. परंतु आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्यासारखे जे त्या क्षेत्रातले लीडर आहेत त्यांचं मोठं योगदान आवश्यक आहे की व्हॉट इज व्हिजन बिहाइंड माय सिटी डेव्हलपमेंट. तर ह्या विषयामध्ये आपण व्हिजन तयार करूया आणि अधिकाऱ्यांना सांगू हे करून पाहिजे. त्याच्यासाठी निधी आणणं, त्याच्यासाठी पॉलिसीमध्ये रिफॉर्म करून घेणं ते आमचं काम आहे. एकदा जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला लागलो तर तिथे बसून करायचंय काय? विधिमंडळात बसून तर तेच करायला लागेल. कॅबिनेटमधून प्रस्ताव सँक्शन करून आणायला लागेल आणि त्या अधिकाऱ्यांकडून करून घ्यावं लागेल. दुर्दैवाने आमच्याकडे आम्ही नेहमी पाहुण्या कलाकाराची वाट बघत बसलो असं मला वाटतं की कोणीतरी येईल आणि करेल. 3 वर्ष बदली होणारा अधिकारी काही करणार नाही आहे. आम्ही सांगू आणि आमच्या शहरात काय पाहिजे ते आम्ही बोललो पाहिजे.